याला मी ते क्रीडांगण हद्द ठेवतोय आणि शिवा बुगडे हा गुहागर 7 स्टार संघाचा खेळाडू आज मात्र स्वतः कर्णधार पदाची धुरा सांभाळून एक वेगळ्या या स्पर्धेमध्ये वेगळे पण पाहायला मिळत आहे आणि ते निर्माण केले ते गावमळा या संघाने। त्यानंतर मात्र सेफ रायडर म्हणावं लागेल शिवायाची जर्सी नंबर संस्कार रायडर संघाचा हा रायडर महत्त्वपूर्ण रायडर आहे निदान रेषेजवळ। त्याच्यानंतर मात्र अतिशय चपळ गतीने राईड केलं जात आहे टो टच करण्याचा प्रयत्न, परंतु तेवढं सावध गतीनं डिफेन्स आहे तो जर्सी नंबर 9 खोलवर जाऊन पुन्हा एकदा राईड करण्याचा प्रयत्न होतोय आणि सेफ राईड घेऊन पुन्हा एकदा आपल्या कोडवरती परततोय। आता मात्र जर्सी नंबर 10 या खेळाडूने मात्र संपूर्ण स्पर्धेमध्ये कमाल केले। पंचनदीमध्ये सुद्धा अतिशय चांगला खेळ पाहायला मिळाला, त्यानंतर तुरळ येथे सुद्धा अतिशय चांगली समजदार कामगिरी केली। आता मात्र या स्पर्धेमध्ये वेगळ्या संघातून खेळतोय, प्रत्येक संघाचा विचार केला निश्चितच आज मात्र वेगवेगळे खेळाडू एका ठिकाणी खेळताना पाहायला मिळतात आणि ते सर्व श्रेय जाईल ते गावमळा या संघाला। चांगलं नियोजन केलंय, 1 लाख मुलाची स्पर्धा भरवली, समाजातील मुलांसाठी मोठं योगदान म्हणावं लागेल कारण हे प्रो कबड्डी लीग पद्धतीने आपण स्पर्धा पाहतोय। इथे मात्र बोनस घेण्याचा प्रयत्न होता, सफल झालाय का नंतर कळेल आपल्याला, परंतु सावध राईड म्हणावे लागेल। बोनस दिला निश्चितच, स्वतःचे अकाउंट ओपन केले, संघाचं अकाउंट होतंय, बोनस पॉईंट आहे। आता मात्र थर्ड रेड असणार आहे जर्सी नंबर 2 थर्ड रेडसाठी सज्ज झालाय, अतिशय चप्पल क्षेत्ररक्षण लावलंय या जर्सी नंबर 2 खेळाडूसाठी। राईड केली जाते, खोलवर जाऊन राईड करण्याचा प्रयत्न होता, बोनस घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु पंचांच्या निर्णयानंतर आपल्याला कळेल बोनस झाले की नाही। हो, डॅश करण्याचा प्रयत्न होता आणि ते प्रयत्न फसलाय, घडी टिपलाय, 2 पॉईंट घेतले संघासाठी, सुरेख रेड म्हणावे लागेल। आता मात्र पुन्हा एकदा संस्कार रायडर संघाचा खेळाडू, हो थोडीशी मिस्टेक होते शिवाय याच्याकडून, संयमी खेळ करावा लागेल, निश्चितच विजय मिळवायचा आहे आणि स्पर्धेतील आव्हान कायम ठेवायचं आहे। जर्सी नंबर 27 राईडसाठी आला होता सेफ राईड। आता मात्र पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 खोलवर राईड करेल, सावध सुरुवात करतोय राईडसाठी, चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या संघासाठी। 10 मिनिटांचा सामना आहे, वेळेचं सुद्धा भान ठेवून खेळ करावा लागणार आहे, स्पर्धेतील आव्हान ठेवण्यासाठी सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल। इथे मात्र चप्पळ स्पीड केलाय, टॅकल केलाय, बॅक टॅकल ज्याला म्हटलं तर तोच केलाय आणि जर्सी नंबर 10 बाद होतोय, पॉईंट मिळतोय तो संस्कार रायडर संघाला। दोन्ही संघांचा विचार केला तर बरोबरीचा खेळ चालू आहे मैदानामध्ये क्रीडांगणावरती आणि पुन्हा एकदा चपळ गतीने राईड पाहायला मिळते। आता मात्र पुन्हा एकदा सावध पद्धतीने आपल्या कोर्टवरती परतलाय संस्कार रायडर संघाचा हा रायडर जर्सी नंबर 44 पुन्हा एकदा राईडसाठी सज्ज होतोय। महत्त्वपूर्ण रायडर आहे तो शिवांकुर सोमेश्वर संघाचा। या जर रायडरला बाद करण्यामध्ये यश मिळालं तर निश्चितच अशा पल्लवीत असतील त्या संस्कार रायडर संघाच्या। पुन्हा एकदा सावध रेड करून मात्र आपल्या कोर्टवरती परतलाय संस्कार रायडर संघाचा खेळाडू। एक रायडर पाहूया, टॅकल करण्याचा प्रयत्न होता परंतु फसलाय, बोनस घेण्याचा प्रयत्न सुद्धा फसलाय का जर्सी नंबर 27चा पाहणं गरजेचं आहे। चांगल्या पद्धतीने खेळतोय दोन्ही संघांकडून, बोनस घेतलाय, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम पाहूया। जर्सी नंबर 2 राईडसाठी सज्ज झालाय, खोलवर पद्धतीची राईड केली जाते, क्रीडांगण हलते ठेवलं जात आहे। आता मात्र थोडीशी मिस्टेक होईल का, परंतु इथे काय होतंय पंचांचा निर्णय येणार आहे। पंचांचा निर्णय येतोय, पाहूया किती पॉईंट गेले। जर्सी नंबर 44 ग्रीन कार्ड दाखवलाय, थोडासा संयम ठेवून खेळ करणं गरजेचं आहे मित्र हो, आपल्यासाठी स्पर्धा आहे, भान ठेवणं गरजेचं आहे। पुन्हा एकदा संस्कार रायडर्सचा हा खेळाडू सज्ज होतोय राईडसाठी। जर्सी नंबर खोलवर जाऊन राईड करण्याचा प्रयत्न आहे, क्रीडांगण हलतं ठेवण्याचा प्रयत्न होतोय। जर्सी नंबर 10 महत्त्वपूर्ण खेळाडू आहे संस्कार राईड
फायटर्स संघाचा हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न, टो टच करण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी होत नाही आहे आणि सेफ राईड करून पुन्हा एकदा माघारी परततोय. आता मात्र शिवंकुर सोमेश्वर संघाचा हा जर्सी नंबर 10 खेळाडू चमकदार कामगिरी संपूर्ण स्पर्धेतील, परंतु इथे मात्र मी मागे काय केलं होतं त्यापेक्षा आता मोठी कामगिरी करावी लागेल. संघाला विजय मिळवून देण्यामध्ये मोलाचा वाटा ठरेल का? बाद होतोय, गडी बाद केलाय, एक पॉईंट घेतला आपल्या संघासाठी आणि गुणफलक मात्र हद्द ठेवतोय हा जर्सी नंबर 10 रायडर शिवंकुर संघाचा. पुन्हा एकदा संस्कार संघाचा रायडर्स जर्सी नंबर 27 टो टच करण्याचा प्रयत्न होता, यशस्वी झाला नाहीये. थोडीशी इथे मात्र सुरेख टॅकल केला जातोय, रायडरला बाद करण्यामध्ये यश मिळत आहे शिवंकुर सोमेश्वर संघाला. जर्सी नंबर 27 जातोय, बाद होतोय. पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 शिवंकुर सोमेश्वर संघाचा खेळाडू 2-1-1 मध्ये चढाई करताना पाहायला मिळते आपल्याला या कोर्टवरती, परंतु सेपरेट करून माघारी परतेल का की गडी बाद करून माघारी परतेल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. टाइम आउट केला जातोय शिवंकुर सोमेश्वर संघाकडून. जर्सी नंबर 7 संस्कार रायडर्स संघाचा खेळाडू पाहूया का होत आहे. अतिशय चपळ गतीने राड पाहायला मिळते, गडी बाद करेल का पाहणं गरजेचं आहे, परंतु तेवढा संयम राखलाय तो शिवंकुर सोमेश्वर संघानं. अतिशय जबरदस्त चपळ अशी राड पाहायला मिळते, पाय हवेत उंचावून गडू बाद करण्याचा प्रयत्न, परंतु यशस्वी झाला नाहीये. आता मात्र शिवंकुर संघाचा जर्सी नंबर 10 हा खेळाडू 2-2 मध्ये चढाई करतोय, खोलवरची चढाई असणार आहे. चारच खेळाडू कोर्टवरती आहेत आणि या खेळाडूसमोर राईड करताना थोडासा कसपणाला लागणार आहे जर्सी नंबर 10चा, परंतु सावधानी सेपरेट करेल, कोणती रिस्क स्वीकारणार नाहीये. पॉईंटचा विचार केला निश्चितच सामन्यामध्ये थोडंसं वर्चस्व राखतोय शिवंकुर सोमेश्वर संघ. आता मात्र संस्कार रायडर्स संघाचा खेळाडू खोलवरची चढाई होते, शिवा बुगडीला राईट कॉर्नरला हो अतिशय सुरेख टॅकल केलाय आणि संस्कार रायडर्स संघाचा खेळाडू बाद होतोय, रायडर बाद होतोय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. जर्सी नंबर 2 राईडसाठी सज्ज होते. आता मात्र थर्ड रेड असणार आहे, टॅकल होईल का पाहणं गरजेचं आहे. खोलवरची चढाई केली जाते जर्सी नंबर 2 कडून, डुआर डाय रेड आहे. आता मात्र थोडीशी मिस्टेक म्हणावी लागेल, आत्महत्या म्हणावी लागेल. संस्कार रायडर या डिफेंडरची काही गरज नव्हती, रिस्क घ्यायची होती ती शिवंकुर सोमेश्वर संघाच्या रायडरला, परंतु रिस्क स्वीकारली इथे संस्कार रायडरच्या या खेळाडूने आणि एक पॉईंट मात्र मिळाला तो शिवंकुर सोमेश्वर संघाला. इथे मात्र खोलवरची चढाई करण्याचा प्रयत्न होता, बोनस घेण्याचा प्रयत्न होता, यशस्वी सुद्धा होतोय आणि एक पॉईंट घेतोय संघासाठी जर्सी नंबर 7. पुन्हा एकदा सज्ज होतोय शिवंकुर सोमेश्वर संघाचा हा
पुन्हा एकदा खोलवरची चढाई होते, पाहूया गडी बाद करण्यामध्ये यश मिळेल का, परंतु इथे मात्र ट्रॅकल झाला आहे आणि रायडर बाद होतोय. एक बोनस दिला गेलाय, नंतर 3 पॉईंट मिळत आहेत. आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये शिवांकुर संघ सोमेश्वर संघ पाहतोय. पुन्हा एकदा जर्सी नंबर 10 चढाईसाठी सज्ज झालाय. अतिशय शांत पद्धतीने चढाई केली जाते. सावध पवित्रा स्वीकारला जातो आपल्या संघासाठी, परंतु इथे मात्र आता अतिशय चपळ गतीने राईड पाहायला मिळते, खोलवरची राईड पाहायला मिळते. परंतु घरी यानंतरचा होणारा सामना आहे आदिष्टी वो चॅम्पियन्स विरुद्ध ओलियंट रायनोस. दोन्ही संघाला दुसरा पुकार असेल, आपण लगेचच तयार राहायचं आहे. संस्कार रायडरचा हा 27 नंबरचा खेळाडू 7च्या डिफेन्स समोर शिवांकुर सोमेश्वर संघाच्या पायानं गडी मारण्याचा प्रयत्न आहे त्याचा. एक चपळ खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. दोन नंबरचा हा रायडर मागच्या सामन्याचा विचार केला तर या संघाने कमालीचा खेळ केला होता आपल्या संघासाठी. सातचा डिफेन्स आहे, परंतु या ठिकाणी पायाने गडी मारण्याचा प्रयत्न आहे. अपील हलकसं केलं जाते त्याच्याकडून, परंतु पंच अपील फेटाळून लावतायत. पुन्हा एकदा या खेळाडूकडे क्षमता आहे. मागच्या सामन्या इनिंगमध्ये विचार केला तर हा खेळाडू सबस्टिट्यूशनमध्ये आला होता कालच्या सामन्यामध्ये, आणि आता मात्र त्या ठिकाणी त्याची सुंदर पकड केली जाते. रेडर बाद होतो या ठिकाणी. चांगलं पकडीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. शिवांकुर सोमेश्वर संघाकडून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. व्यावसायिक कबड्डी खेळणारा हा खेळाडू आहे 10 नंबरचा रायडर शिवांकुर सोमेश्वर संघाचा. 6चा डिफेन्स आहे त्याच्यासमोर. 2-2-2 असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी लावलं गेलंय त्याच्यासाठी. पायानं गडी मारण्याचा सुंदर प्रयत्न होता, त्याचा प्रयत्न अयशस्वी होताना दिसतोय. आणि सुरकुर आपल्या मैदानामध्ये परततोय. पुन्हा एकदा 27 नंबरचा रेडर. मागच्या रेडमध्ये त्याला रिकाम्या हाताने परतावं लागलं होतं, परंतु आता मात्र त्याला कमाल करावी लागेल. अशी अतिशय चांगली अशी त्याची रेड पाहायला मिळते. चपळ अशी रेड त्याची. पुन्हा एकदा 6च्या डिफेन्स समोर आता मात्र टॅकल सुंदर पकड पाहायला मिळते. रेडर बाद होतोय शिवांकुर सोमेश्वर संघाचा. आणि या ठिकाणी स्कोर बोर्डवर काय झालंय पाहायचं आहे. यानंतरचा होणारा सामना आहे आदिष्टी चॅम्पियन विरुद्ध ओलियंट रायनोस. शेवटचा पुकार असेल आपल्याला. आपण लगेचच तयार राहायचंय. हा सामना झाल्यावर लगेचच आपल्याला सामना खेळवायचा आहे. आजचा या स्पर्धेचा अंतिम दिवस. मी मगाच म्हटलं होतं की शेवट गोड व्हावा याच्यासाठी केला होता हट्टहास. पुन्हा एकदा 10 नंबरचा रेडर 7च्या डिफेन्स समोर. आता त्याला आपली पात्रता सिद्ध करावी लागेल. गुण आपल्या संघासाठी घ्यावा लागेल. या ठिकाणी मात्र चांगली पकड पाहायला होती, परंतु त्या ठिकाणी मात्र हातातून निष्ठून या ठिकाणी आपल्या संघासाठी गुण घेऊन आपल्या ग्राउंडमध्ये परतला.
9 नंबरचा रायडर्स डू और डाय, करो या मरोची स्थिती या ठिकाणी कबड्डीमध्ये नवीन नियमानुसार डू और डाय हा नियम आला. त्यानंतर मात्र या ठिकाणी पायाने पकडणं. आता मात्र या ठिकाणी मगाच म्हटलं होतं की सुंदर क्षेत्ररक्षण या संघाचं आहे, शिवांकुर सोमेश्वर संघाचं. त्यामुळे पुन्हा एकदा रायडरला बाद व्हावं लागलं. 10 नंबर वारंवार आपल्या संघासाठी रेड करताना दिसतोय. मागच्या रेडमध्ये त्याने चांगला गडी टिपला होता, मोठ्या खेळाडूला बाद केलं होतं. पुन्हा एकदा 5च्या डिफेन्स समोर संस्कार रायडर्सच्या सुखरूप एक सावध अशी चढाई करून सुखरूप पुन्हा एकदा आपल्या परत. आता मात्र या खेळाडूला क्षमता आपली सिद्ध करावी लागेल. बॅक किक या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा त्याची पकड होते. मी मगाच म्हटलं होतं की या संघाचं क्षेत्ररक्षण चांगलं आहे, डिफेन्स चांगला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सलग दुसरी टॅकल या ठिकाणी होताना दिसते. संस्कार रायडरच्या 7 नंबर रेडरची धाव फलकावर पाहायचं आहे. संस्कार शिवांकुर सोमेश्वर भरभक्कम 10 गुणांची आघाडी आहे शिवांकुर सोमेश्वर संघाकडे. 4चा डिफेन्स आहे, 2 नंबरचा रायडर, एक धडधाकट बांध्याचा हा खेळाडू आहे. 4चा डिफेन्स समोर या ठिकाणी हळुवारपणे चढाई करतोय. आपले त्याला माहिती आहे की माझ्या संघाकडे भरभक्कम 10 गुणांची लीड आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा धोका पत्करताना दिसत नाही या ठिकाणी. पुन्हा एकदा 30 नंबरचा रेडर, 7चा डिफेन्स आहे, 7चं क्षेत्ररक्षण आहे, क्षेत्ररक्षण उत्कृष्ट आहे. त्यामुळे नक्कीच कुठल्याही प्रकारचा धोका पत्करून चालणार नाहीये. कारण सांघिक या ठिकाणी मात्र बऱ्याच कालावधीनंतर बोनस या ठिकाणी मिळाला. शेवटची 5 मिनिटं पंच डिक्लेअर करतायत. डू और डाय, करो या मरो या ठिकाणी गुण घ्यावा लागेल 2 नंबरच्या रायडरला. जरी लीड मोठा असला तरी डू और डाय रेड आहे. जर टाइम चुकला तर मात्र या ठिकाणी रेडर सेल्फ आउट होत असतो. या ठिकाणी मात्र चांगल्या पकडीचं प्रात्यक्षिक पाहायला मिळतंय. 2 नंबरचा रेडर बाद होतोय, मोठा खेळाडू बाद होतोय या ठिकाणी. बडी मछली जाले में फस गई. पुन्हा एकदा 27 नंबरचा हा रायडर, चपळ खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे असाच हा रायडर. आता मात्र कमबॅक करण्याचा संधी या ठिकाणी सोडत नाहीये. संस्कार रायडरचा संघ 10 गुणांची आघाडी होती. तदनंतर मात्र 1 बोनस घेतला. मात्र गडी हाताने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु अयशस्वी प्रयत्न. पुन्हा एकदा 44 नंबरचा रायडर आहे. शेवटचे 4 मिनिटं पंच डिक्लेअर करतात. अतिशय दक्ष असे आमचे कबड्डी असोसिएशनचे पंच आहेत. प्रत्येक मिनिटाला ते आम्हाला फीडबॅक देत असतात. त्यामुळे आता काहीशी टाइम पास युक्त अशी रेड आहे त्याची. त्याला माहिती आहे की माझ्या संघाकडे मोठी लीड आहे, मला कुठल्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही. त्यामुळे एक सावध पवित्र त्याच्याकडून पाहायला मिळतोय. या ठिकाणी टाइम आउट घेतला जातोय. यानंतरचा होणारा सामना आहे अधिष्ठी चॅम्पियन विरुद्ध वॉलियंट रायनोस. पंच पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात करतात. 6चं डिफेन्स आहे, 30 नंबरचा रायडर सडपातळ बांधायचा आहे. त्यामुळे नक्कीच त्याला चपळता दाखवावी लागेल. मी मगाच तुम्हाला म्हटलं होतं की सडपातळ बांधायचे खेळाडू हे चपळ असतात. त्यामुळे या ठिकाणी मात्र मैदानामध्ये काय होतंय, रेडर बाद. या ठिकाणी बोनस नक्कीच त्याने आपल्या संघासाठी घेतला होता, परंतु नंतर मात्र सेल्फ आउट रूपामध्ये तो बाद झाला. 4च्या डिफेन्स समोर या ठिकाणी पुन्हा एकदा टाइम पास युक्त चढाई. शेवटची 3 मिनिटं. पंच वेले फारच दक्ष आहेत. प्रत्येक मिनिटाचा अपडेट ते आमच्यासोबत देत असतात. त्यामुळे नक्कीच पुन्हा एकदा 3 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. कोण हरणार, कोण जिंकणार या स्पर्धेमध्ये, शिवांकुर सोमेश्वर की संस्कार रायडर.
7च्या डिफेन्स समोर पुन्हा एकदा 10 नंबरचा रायडर आता मात्र पुन्हा एकदा सेल्फ आउट या ठिकाणी सलग दुसरा रेडर सेल्फ आउट होतो या ठिकाणी आता मात्र पुन्हा एकदा 3च्या डिफेन्स समोर या ठिकाणी काय उडी पाहायला मिळाली परंतु तितकंच क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय चांगलं या ठिकाणी ही जर रेड झाली असती तर या ठिकाणी सुपर रेड झाली असती परंतु तसं होताना दिसत नाही सुपर टॅकल पाहायला मिळाला मित्रांनो काय सामना घडतोय सामना कुठल्या बाजूने झुकतोय कधी संस्कार रायडरच्या बाजूने पुन्हा एकदा 4च्या डिफेन्स समोर शिवांकुर सोमेश्वरच्या 1 नंबरचा रायडर पायानं गडी मारण्याचा प्रयत्न परंतु शेवटची 2 मिनिटं 2 मिनिटांमध्ये कुठला संघ वरचढ होणार या ठिकाणी मात्र थोडीशी हाराकिरी पत्करताना दिसतोय संस्कार रायडरचा हा खेळाडू शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे कोण जिंकणार आहे 27 नंबरचा रायडर आहे 7च्या डिफेन्स समोर शिवांकुर सोमेश्वरच्या संघाच्या परंतु या संघाचा विचार केला तर क्षेत्ररक्षण भरभक्कम असल्यामुळे नक्कीच आता मात्र पुन्हा एकदा मी मगाच म्हटलं होतं 2 मिनिटापूर्वी की या संघाचं क्षेत्ररक्षण अभेद्य आहे ते भेदणं कठीण होतं त्यामुळे पुन्हा एकदा 27 नंबरचा रेडर बाद झाला शेवटचा खेळाडू ऑल आउट होणार का शेवटचे 2 खेळाडू आहेत 2 नंबरचा रेडर आहे 2च्या डिफेन्स समोर या ठिकाणी ऑल आउट होणार का शिवांकुर संस्कार रायडर संघ पंचवेले या ठिकाणी फारच दक्ष आहेत प्रत्येक मिनिटाचा अपडेट्स ते आम्हाला देत असतात शेवटचं मिनिट आहे शेवटच्या मिनिटामध्ये कुठला संघ वरचढ होणार कुठला संघ जिंकणार अशी संत अशी पुन्हा एकदा 9 नंबरचा रायडर आता मात्र कमाल करावी लागेल या ठिकाणी पायाने गडी मारण्याचा प्रयत्न आहे पुन्हा एकदा सेम प्रयत्न या ठिकाणी होताना दिसला काय चपळता आहे मित्रांनो या ठिकाणी या खेळाडूची प्रेक्षक अजूनही थंड आहेत शांत आहेत मित्रांनो खेळ आवडला असेल तर नक्कीच या ठिकाणी टाळ्या होऊ द्यात टाळ्या वाजवताना कुठल्याही प्रकारची कंजूसी करू नका तुमच्या टाळ्या तुमच्या शिट्ट्या ह्या खेळाडूंना हुरूप देत असतात प्रोत्साहन देत असतात त्यामुळे नक्कीच मी पुन्हा एकदा सांगेन की प्रेक्षकांच्या टाळ्या आणि शिट्ट्यांची गरज या खेळाडूंना प्रोत्साहन देत असते पुन्हा एकदा 10 नंबरचा रायडर 2च्या डिफेन्स समोर या ठिकाणी सुपर टॅकल होणार का संस्कार रायडर्स ऑल आउट होणार परंतु तसा प्रयत्न होताना दिसत नाहीये शेवटच्या मिनिटाचा खेळ आहे मोठी अधिष्ठित चॅम्पियन या ठिकाणी सामना संपतोय